देशाचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाण्यात विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आलं होतं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्याच्या लोकमान्य नगर बस डेपो येथे भाजप, कोपरी पाचपाखाडी व ओवळा माजीवाडा विधानसभेतर्फे भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संदीप लेले यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या दौडची सुरुवात करण्यात आली। या दौडमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। मोठ्या उत्साहामध्ये या दौडला लोकमान्य नगर बस डेपो येथून सुरुवात करण्यात आली। इंदिरानगर नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला यावेळी पुष्पहार देखील अर्पण करण्यात आला। त्यानंतर आपल्या भाषणातून संदीप लेले यांनी सरदार पटेलांनी आपल्या दूरदृष्टी, धैर्य आणि दृढ निश्चयाने अधिक संस्थांना एकत्र आणून आधुनिक भारताचा पाया रचलाय। याच महान कार्याची आणि देशाच्या एकता व अखंडतेची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे। राष्ट्रीय एकता दिवस आपल्याला हेच शिकवते की जेव्हा प्रत्येक नागरिकांचे मन एकत्र होते तेव्हाच राष्ट्र मजबूत बनते। या एकता दौडमध्ये भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, समीरा भारती, रमेश सांगळे, माजी नगरसेविका कविता पाटील, सागरमध्ये अमित सरेया, सुधीर बर्गे, मुकेश मुकाशी, रमेश आमरे, रिंकू विश्वकर्मा, श्रुतिका मोरेकर, विजय त्रिपाठी यांसह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, भारत माता की जय। भारत माता की भाषा अलग देश, अलग भाषा अलग देश, अलग भाषा अलग देश। धन्यवाद। वंदे मातरम। या ठिकाणी परत परत खाली आपली रंगकर विंदी जाणार आहे आणि कामगार असल्याच्या अगोदर नाश्त्यावर आपलं आम्ही भारताचे लोहपुरुष आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती वर्ष आहे। दरवर्षी भारतीय जनता पार्टीतर्फे एकता दौडा कार्यक्रम दिला जातो। यावेळेला 150वी जयंती असल्यामुळे भरपूर कार्यक्रम दिलेले आहेत आणि एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम देखील दिले आहेत। आजच्या दिवशी एकता दौड आहे। ठाणे शहरामध्ये आम्ही 4 विधानसभांची एकता दौड काढत आहोत। ठाणे शहर विधानसभेची एकता दौड आहे। कळवा मुंब्रा विधानसभेला निरंजन डावकर जाणार आहे। ठाण्यात संजय केळकर आहेत। इथे कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजीवाडा अशी एकता दौड आहे। इथे मी स्वतः आणि माझे सहकारी एकता दौडसाठी हजर आहेत। मोठ्या संख्येने तुम्ही बघताय कार्यकर्ते, नागरिक यांचा सहभाग आहे। सर्व प्रशासकीय लोकांना देखील सरकारच्या माध्यमातून सूचना आहेत, त्यानुसार पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात एकता दौडमध्ये जागोजागी त्यांच्या वेगळ्या एकता दौड चालू आहेत। हे आम्ही आमचे कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक यांच्या माध्यमातून एकता दौड घेतली आहे। नंतर पदयात्रा देखील होणार आहेत भविष्यात। प्रत्येक गल्लीबोळातून सलग 3 दिवस प्रत्येक विधानसभेमध्ये पदयात्रा देखील काढल्या जाणार आहेत आणि एकतेचा संदेश रन फॉर युनिटी या नावाने आज आम्ही पूर्ण देशाला, पूर्ण जगाला देऊ इच्छितो। त्याचाच हा कार्यक्रम आपण हे लोकमान्य नगर बस स्टॉप मागे आपण बघतोय लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे आणि तिथून ते इंदिरानगर नाका आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही हा रन काढलाय।